नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये। तर माझा भाऊ नाना आज नमस्कार आज माझा भाऊ नाना आणि संकेत नमस्कार। आम्ही चाललो आहे देवदर्शनाला। तांबळलेकचा 2025 वार्षिक सप्ताह जो 7 दिवसाचा असतो तो अखंड हरिनाम सप्ताह तो सध्या चालू आहे। आज दिवस चौथा एकादशीचा दिवस आहे, खूप पवित्र दिवस आहे आजचा। तर आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे, तसंच आरती अटेंड करू, आरतीचे थोडेसे शॉर्ट्स ह्याच्यामध्ये कव्हर करू आणि पूर्ण व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। तर मित्र, तुम्ही बघत असाल की आरती कंप्लीट झालेली आहे। तर ह्या आरतीनंतर ही प्रथा आहे की देवाची थाळी घेऊन पूर्ण देवाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालायची। तर आता थोड्याच वेळात ही प्रदक्षिणा चालू होईल देवळाच्या अवतीभोवती। तर जे काही मान्यवर आहेत ते थाळी हातात घेतील। देवळाच्या पलीकडे अजून 2-3 मंदिर आहेत, तर तिकडे जाऊन नमस्कार करतील। हे बघा, मान्यवर आहेत ते जे देवळाची पूजा करतात ते आता थाळी घेऊन येतील आणि आम्ही मंदिरावर राऊंड मारू। ते बघा, वाजत गाजत मंदिरावरती प्रदक्षिणा करू। याच्या मागोमाग पूर्ण ग्रामस्थ येतील आणि मंदिराला आम्ही राऊंड मारू। तर तुम्हाला जे सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपण बाजूच्या मंदिरांचे दर्शन घेतोय आणि जे मान्यवर आहेत ते दोन्ही मंदिरामध्ये दर्शन करून थाळी या मंदिराच्या मागे ठेवणार। तर मित्र, आपली आरती झालेली आहे, तसंच मंदिराला आपण प्रदक्षिणा पण घातलेली आहे। तर बघत असाल किती सुंदर सजावट असते मंदिरामध्ये। दरवर्षी मंदिरामध्ये ही सजावट करतात लोक आणि लाइटिंग असते। पहिलं जुनं मंदिर होतं, आता नवीन जीर्णोद्धार झाला मंदिराचा। तर हे तांबळलेकचं विठ्ठल रखुमाई मंदिर दरवर्षी याचा वार्षिक सप्ताह असतो, जो रथसप्तमीच्या दिवशी चालू होतो। फेब्रुवारीच्या आसपास चालू होतो हा रथसप्तमीला। तर बघाल की भाविक खूप येतात श्रद्धेने। जागृत देवस्थान आहे, मी स्वतः तांबळलेकचा रहिवासी आहे आणि मग मी पण येतो दर्शनासाठी। तर या वर्षी आलो आहे। तर आता आरती तर झाली आहे, तर मी आता दर्शन घ्यायला जाणार आहोत। आज दिवस चौथा आहे, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरे। तर मित्र, हे तांबळलेकचं सांस्कृतिक भवन श्री विठ्ठल रखुमाई रंगमंच तांबळलेक मधलीवाडा। इकडे दर रात्री एक स्टेज परफॉर्मन्स होणार, जे काही पौराणिक कथा म्हणा किंवा समाजाला जागृती घडवण्यासाठी जे सांस्कृतिक असे शोज करतात, जेणेकरून जागरण असावं मंदिरामध्ये, त्याच्यासाठी रात्री इकडे स्टेज शो असतात। या गावातल्या प्रत्येक वाडी या स्टेज शो करतात। 7 दिवस 7 स्टेज शो तुम्हाला बघायला भेटतील। मजा असते, खूप लांबून प्रेक्षक येतात बघायला हे स्टेज शो। तर आज पण असेल, तर मी थोडेफार क्लिप्स टाकेनच या व्लॉग मध्ये। तर रात्री पण मी शूट करेन कुठला स्टेज शो असेल तर त्याचा। आता दर्शनासाठी खूप लाईन आहे, तर मी दर्शनाचा पण व्हिडिओ त्या पुढे कंटिन्यू करतो। तर मित्र, आज दर्शन झालेलं आहे आपलं विठ्ठल रखुमाईंचं। हे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईंची। तर मित्र, आपण मंदिराच्या ना टॉप फ्लोअरला आलेलो आहे।
अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच 24/7 7 दिवस भजन चालू असतं. तर तुम्ही बघत असाल की हे असे सेटअप असतो भजनाचा. प्रत्येक वाडीतले भजन मंडळ येऊन इकडे भजन करतात आणि असं रिंगण ठेवून रिंगण असून त्याच्यामध्ये रिंगण करतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतात. टाळ्याने क्लॅप करून हे असे रिंगण करून अखंड हरिनाम जप चालू असतो. किती सुंदर असा दृश्य असतं. एक सिंक्रोनायझेशन खूप इम्पॉर्टंट असतं याच्यामध्ये. तर तुम्ही बघाल सगळे कसे सिंक झाले आहेत म्युझिक सोबत. हा असा भजन मंडळांचा सेटअप असतो आणि 24/7 असं 7 दिवस चाललेलं असतं. तर मित्र, सप्ताह म्हटला तर फूड स्टॉल लागणार असं होणारच नाही. हे बघा, हा आहे थोडासा भजी मंचुरियनचा फूड स्टॉल. काकी कशा एकदम खमंग मंचुरियन टाकतायत. स्वादिष्ट असे मंचुरियन आहेत आणि इकडे भजी तळत आहेत. हे बघा, भजीचे स्टॉल लागलेला इकडे. काका इकडे भजी तळत आहेत. कोकणातली भजी खूप फेमस असते. तर पुढचा स्टॉल आहे आपला कटकटे लाडू, मालवणी खाजा, परत बंगाली खाजा, कटकटे लाडू आणि कुठले आहेत बंगाली लाडू, हे कटकटे, हे शेंगदाणे लाडू, हे आल्याचं खाजा आहे. तर खूप वर्ल्ड फेमस शेफ आहेत मालवणी खाज्याचे, जे आपल्याला तांबडलेगात आलेले आहेत. खूप अप्रतिम असं खाजं बनवतात. मिडगावच्या बाजारात पण येतात ते. तो आज इकडे त्यांनी स्टॉल लावलेला आहे स्पेशली तांबडलेगला. पुढचा पण स्टॉल तोच आहे. कटकटे लाडू आहेत, खाजा आहे, मालवणी खाजा आहे, शेंगदाण्याचे लाडू आहेत. तर ह्या काकांचा हा स्टॉल आहे. आणि माझी फेवरेट जिलेबी, जिलेबीचा एक स्टॉल लागलेला आहे इकडे. हे काका फ्राय करतायत जिलेबी. तर जिलेबीचा एक स्टॉल लागलेला आहे. स्वीट असायलाच हवं, स्वीट शिवाय मजा नाही. आणि इकडे पण खाजं, बंगाली खाजं, कोकम सरबत मला दिसतं इकडे. आणि खूप सारे फूड प्रोडक्ट्स भेटत आहेत जे मालवणचे स्पेशली आहेत. हे काय आहे? सुतारफेणी स्पेशली. आणि हे मैसूर काप मालवणचे स्पेशल आहेत आपले. तांबडीचे स्पेशल आहेत. वा, ही बघा जिलेबी दाखवतोय. सुंदर असे स्टॉल लागलेले आहेत. टॉईजचा स्टॉल लागलाय. लहान मुलांसाठी टॉईज वगैरे काय असतील तर तिकडे परचेस करू शकतात. हे बघा, खूप सारे टॉईज आहेत. तर शॉपिंगचा पण तुम्ही आनंद इकडे लुटू शकतात. शॉपिंग करा, खाऊन पिऊन एन्जॉय करा. सप्ताह म्हणजे हा असाच असतो. 7 दिवस या, भजन कीर्तन करा, गोडधोड खा, देवाचं नामस्मरण घ्या. तर मित्र, रात्रीचे वाजले 12:15 आणि हे सांस्कृतिक कार्यक्रम आता चालू होतील. भोलेनाथांचा उपहास केला होता. त्रैलोक्यनाथांना निष्कांचन, निर्धन, अकिंचन म्हणाला होता. आमच्या संदेशावरून आपण इथवर आलात. आपलंही या कैलासावर स्वागत आहे. ज्ञात असतात आपण आपलं मौन व्रत सोडलंच आहात तर आपणास आपल्या मनातील रहस्य
तर मित्रांनो, असा हा रात्रीचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो संपला आहे. तर रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि बघत असाल पब्लिक घरी जात आहेत, पण मंदिरामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे भजन कीर्तन तर चालूच राहणार आहे. तर चला आपण घरी जाऊया आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो. चला, तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही स्पेशल रिक्वेस्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मेसेज टाका. बाय, गुड नाईट.